श्री गणेशा होतोय या सामन्याचा प्रेक्षक हो, स्वागत आहे आपलं बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव. सिंगल धाव, सिंगलच्या मदतीने खातं ओपन होते. कुशल राठोड, दोन्ही सलामीचे फलंदाज एका बाजूला. आता पवन राठोड तर प्रतीक पवार आता स्ट्रायकिंगला. समोर टाकलेला बॉल बॅकफुटला जात चांगला कट केला. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक सहजतेने बॉल पर्यंत पोहोचतायत. आणि गोलाबाद रायडर संघ या जर स्पर्धेत बघितलं तर चांगली कामगिरी या संघाची राहिली आहे. पहिल्या सामन्यात जरूर पराभवाचा सामना त्यांना करावा लागला, तदनंतर या संघाने चांगली कामगिरी करत पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आता डोक्यावरून शॉर्ट स्क्वेअर लेगच्या आणि खराब क्षेत्ररक्षण गजू होते तिथे. बॉल जातोय सीमा पार, चौकार. पवन राठोड यांच्या बॅट मधून या 4 धावा येत आहेत. आणि खर तर ज्याप्रमाणे ही स्पर्धा चालली आहे ना, तर निश्चितच आमच्या बंजारा समाजातील प्रत्येक युवांना या आयोजन समितीने जो रंगमंच, जे स्टेज उपलब्ध करून देणे आहे ते वाखाणण्याजोगं म्हणण्यासारखं असेल. 7 धावा धावफलकावरती, चांगला खेळलाय. आता थोडस बॉल वरती जाऊन सहजतेने या बॉलला अगदी दिशा दिली. दिशा देत या बॉल वरती सिंगल कंप्लीट होते. पहिलं षटक समाप्त आणि पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली 8 धावा. 8 धावा धावफलकावरती होत आहेत. पहिलं षटक समाप्त, 8 धावा, ज्यामध्ये कुशल राठोडने 8 धावा खर्च केल्या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आणि आपल्याला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकतात रावडी राठोड, जे की आमच्या बुलढाणा परिसरातील सध्या तर महाराष्ट्र पोलीस मध्ये कार्यरत आहे. आणि खर तर या स्पर्धेसाठी खास गोराबाद रायडर संघामध्ये ते खेळताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि आपल्या महाराष्ट्रासाठी कर्तव्य बजावत असताना खेळ सुद्धा बजावत आहेत. राहुल साडा, पहिला बॉल, बॉल हवेत. हो, संधी होती, या दुसऱ्या बॉल वरती संधी क्रिएट करून दिली होती. आठ धावा धावफलकावरती होत आहेत. चांगला खेळलाय क्षेत्ररक्षक असेल डीपला. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने आता धावसंख्या 9 धाव्यांवरती जाऊन पोहोचते. एक 1.4 षटकांचा खेळ आतापर्यंत होतोय. आणि खर तर आज या स्पर्धेचा आज दुसरा दिवस आणि या दुसऱ्या हाफचा हा पहिला सामना. टॉस जिंकत प्रथमतः बॅटिंगचा निर्णय समदादा सुपर किंग संघाचा राहिला. आणखी एक सिंगल येईल. 10 धावा धावफलकावरती होत आहे. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातला पॉवर प्ले चाललाय. दूरवरून टाकला होता आणि बॅकफुटला गेले. या बॉलला बघा सरळ एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलंय. एका धावेच्या मदतीने हे षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती झाली 11 धावा. 11 धावा धावफलकावरती होत आहे. 2 षटक समाप्त. आता राहुल चव्हाणचं षटक समाप्त झालंय. पहिलं षटक जर बघितलं तर ज्याप्रमाणे टाकलंय कुशलने, 8 धावा त्याने खर्च केल्या. हे सर्व आमचे आयोजन समिती, ज्यामध्ये सन्माननीय काशीनाथ भाऊ चव्हाण असतील यांच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आणि संपूर्ण काम
या स्पर्धेचे त्यांनी पार पाडले. खरं तर आता उद्याच्या दिवसामध्ये 2 सेमीफायनल, एक थर्ड प्लेसचा फायनल, त्यानंतर एक ग्रँड फिनाले या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळेल. उद्याचा दिवस एक महत्वाचा असेल या स्पर्धेसाठी. गोलंदाजी मार्कवरती रावडी राठोड, बुलढाणा परिसरातील आणि बुलढाणा परिसरामध्ये खेळत असताना रावडी राठोड अनेक नामांकित व्यावसायिक स्पर्धांमध्ये त्याच्या नावाची दखल घेतली जाते. तेच आता गोलंदाजी मार्कवरती पहिला बॉल वाईटने सुरुवात करत असताना सुरुवात, आणि सहसा ज्या वेळेला रावडी राठोड खेळतात ना, गोलंदाजी फार कमी करताना पाहायला मिळतात, परंतु आज या स्पर्धेमध्ये खरं तर गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. जर फलंदाजी म्हटली तर एका अव्वल दर्जाची फलंदाजी त्यांच्या बॅटमधून अनेक स्पर्धांमध्ये आम्ही बघितली. बॉल हवेत, परंतु शॉर्ट कव्हर पॉइंटला सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 13 धावा. पहिलं षटक ज्याप्रमाणे हाताळलं कुशलने 8 धावा त्याने खर्च केला. तदनंतर दुसरं षटक जे की राहुलने खूप चांगलं टाकलं. आता षटक क्रमांक हे 30 पॉवर प्ले, पुरेपूर फायदा घेण्याची गरज. फुलटॉस समोर खेळलाय, प्रॉपर टायमिंग, बॉल जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रतीकच्या बॅट मधून हा चौकार आलाय. या चौकाराच्या साह्याने धावसंख्या आता 17 धावांवरती जाऊन पोहोचते आहे. 17 धावा धावपलकावरती होत आहेत. 2.2 षटकांचा खेळ आतापर्यंत या पहिल्या डावातला झालाय आणि 17 धावा. खरं तर प्रतीक जिथपर्यंत खेळपट्टीवरती सुरुवात करून देण्याचा प्रयत्न करतायत प्रतीक, आणि ते महत्वाचंही ठरेल. पायवरचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न ऑन साइडला. क्षेत्ररक्षक कौ कॉर्नरच्या रिजन मध्ये गजू पाहायला मिळतील. चौकारानंतर एक सिंगल धाव सहजतेने प्राप्त केली. आणि खरं तर ही खासियत असते का, जो खेळाडू प्रॉपर ज्या वेळेला क्रिकेटिंग फटके खेळतो ना, तर एका मोठा फटक्यानंतर एक सिंगल डबलच्या मदतीने स्ट्राईक रोटेशन करणे फार गरजेचं होऊन जातं. गॅप मध्ये आहे, अडवू शकला नाही फ्लॅश स्लिपचा क्षेत्ररक्षक. बॉल जातोय थर्डमॅनला वेगाने, बॅक टू द कीपर. चौकार. चौकाराच्या साह्याने आता बघा पॉवर प्ले मध्ये पुरेपूर फायदा घेण्यात आला. या षटकामध्ये 2 चौकार आल्या आणि तदनंतर एक वाईट बॉल आणि आणखी 2 सिंगल्स, म्हणजेच की 11 धावा एकूण आतापर्यंत खर्च केल्याय रावडी राठोडने. खरं तर थोडस महागडं षटक पाहायला मिळते या पॉवर प्लेचं. फुलटॉस आणि बॅटने खेचलाय डीप स्क्वेअर लेगला. बॉल एक टप्पा सीमापार. चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 26 धावांवरती. 26 धावा. पवन राठोडच्या बॅट मधून आणखी चौकार आलाय, आणि हे चौकार महत्वाचे ठरतात या पॉवर प्ले मध्ये, कारण या पॉवर प्लेच्या धावाच तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये वाचवू शकतात. ही सुरुवात हो स्लाइटली ओव्हर पिच ऑन साइडला डीप मिड विकेटच्या बाउंड्रीच्या बाहेर. हा धमाका षटकार. 3 षटक समाप्त. एकूण या तिसऱ्या षटकामध्ये आला 21 धावा. महागडं षटक पाहायला मिळालं. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 32 बिनबाद. समता द सुपर किंग. तीन षटक समाप्त. 32 धावा. पॉवर प्ले समाप्त झाला, आणि थोडस जर बघितलं तर या तिसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या आला एकूण 21 धावा. जी सुरुवात पाहिजे होती शेवटच्या क्षणांमध्ये, शेवटच्या 6 बॉलवरती त्या धावा कलेक्ट केल्या दोघे फलंदाजांनी म्हणण्यास हरकत नाही. एका बाजूला पवन राठोड चांगली बॅटिंग करतोय, तर दुसऱ्या बाजूला प्रतीक त्याला अगदी साथ देतोय. साथ महत्वाची आहे क्रिकेटमध्ये, कारण ज्या वेळेला दोन्ही फलंदाज एकमेकांना साथ देतात आणि साथ देऊन ज्या वेळेला साजेदारी ती गुंफली जाते ना, तर शेवटपर्यंत ज्या वेळेला ती साजेदारी बनते, शेवटच्या क्षणांमध्ये त्या धावा येतात, आणि तोच करण्याचा प्रयत्न दोघांचा चाललाय पॉवर प्लेच्या षटकांमध्ये. आता गोलंदाजी मार्कवरती नितीन राठोड. 4थं षटक चाललंय. हो समोरचा पहिलाच बॉल. प्रतीक सिग्नेचर. हा धमाका. पुन्हा एकदा षटकार.
प्रतीक पवारची पॉवर मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. पहिलाच फॉल आणि पहिल्याच फॉल वरती सुस्वागतम स्वागत केलंय नितीन राठोडचं या षटकाराच्या साह्याने. धावसंख्या 38 धावांवरती जाऊन पोहोचते. 38 धावा 38. पॉवर प्ले समाप्तीनंतर त्याच पॉवर प्लेचा फॉर्म कंटिन्यू करत असताना प्रतीक पवार पाहायला मिळत आहेत. सोपं नाही आहे अशा रात्रकालीन स्पर्धेमध्ये त्याच प्रकारच्या खेळीचा उपयोग करून धावा करणं. आता समोरचा बॉल ऑन साइडला शॉर्ट आर्म पुल करत असताना अलॉंग दी कार्पेट सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या आता 39 39 धावेंवरती बिनबाद. बघा 3 पॉवर प्लेचे षटक समाप्त झाले तरी सुद्धा या दोघांनी आपली विकेट गमावली नाही. संयमाचा खेळ. त्यांना माहिती आपल्या संघाला काय गरज आहे आणि गरजेला कसा खेळ करायचा आहे. आणखी एक वेळ बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न पवारचा. हो खराब फेकी परंतु प्रोटेक्शन आहे त्यामुळे धाव येणार नाही. डॉट बॉल येतोय. 39 धावा 39. 3.3 षटकांचा खेळ आता या मैदानावरती चाललाय. पहिल्या डावातला आडव्या बॅटले चांगला खेळलाय. प्रॉपर टायमिंग. हाई बॉल जातोय डीप मिड विकेटला. आणखी एक कडक षटकार आणि 45 धावा या षटकाराच्या साह्याने पहिल्या डावातलाच खेळ चालला आणि पवन राठोड काय बॅटिंग करतोय. 13 बॉल 29 धावेवरती तो खेळत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये गरज आहे त्या गरजेला काय खेळ चाललाय. दुसऱ्या डावामध्ये तशाच प्रकारची धावसंख्या एक धावांचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न या दोघांचा होतोय. चांगली साझेदारी चांगली भागीदारी गुंफत असताना आतापर्यंत 46 धावा बिनबाद. 46 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रतीक पवार 9 बॉल 15 धावांवरती प्रतीक खेळतायत. आमची संपूर्ण आयोजन समिती या स्पर्धेसाठी मेहनत करते कारण आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. उद्याच्या दिवसाला या स्पर्धेचा एक महत्त्वाचा दिवस असेल. फुलटॉस बॉल समोर खेळत काढला ऑन साइडला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सहजतेने सिंगल येते. सिंगल प्राप्त होईल या शेवटच्या बॉलवरती. 4 षटक समाप्त आणि 4 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 47 धावा 47. बिनबाद 47 ला 0. आणि खरं तर या स्पर्धेचा एक मुख्य हेतू काय आहे तर या संपूर्ण बंजारा समाजातील या युवांना एक प्लॅटफॉर्म निर्माण करून खेळ खेळता यावा आणि खेळाच्या उद्देशाने त्यांचे गुण या मैदानाच्या आतमध्ये दाखवता यावे. त्यामुळे ही संपूर्ण स्पर्धा आणि या संपूर्ण स्पर्धेचं श्रेय जाते या संपूर्ण आयोजन समितीच्या मेहनतीवर. काय मेहनत घेतली आहे आणि त्यानंतर या स्पर्धेला पूर्णत्वाला नेता येत. खरं तर सोपं नाही आहे अशा प्रकारच्या रात्रकालीन स्पर्धा घेणं. तदनंतर एवढं होऊन त्या उन्हामध्ये त्या नियोजन सगळ्या खेळाडूंची काळजी राखणं हे सुद्धा एक महत्त्वाचा भाग होऊन जातो. तर पाहण्यासारखं गोलंदाजी मार्कवरती आता व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्कवरती कुशल पाहायला मिळतात आपल्याला. कुशल राठोड पहिलाच बॉल व्हाईटने सुरुवात करतायत 5व्या षटकातली. हो 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 बॅटच्या आतील कडा होती रिॲक्शन ही तशी. आणि बघा इथपर्यंत कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज आलाय की नक्कीच संधी होती आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. आणखी एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. श्वान अगदी त्यांचं घर राखून बसले आहे हटायला तयार नाहीये. चांगला पुल केलाय बॉल हवेत परंतु बॉल प्रॉपर टायमिंग आहे आणि बॉल जातोय सीमापार. षटकार प्रॉपर टायमिंग मिळालं प्रतीकला या वेळेला. एक्झिक्युशन त्या फटक्याला प्राप्त केलंय.
डीप स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये अमोल पाहायला मिळत आहेत. एक धाव येते शेवटच्या बॉलवरती, म्हणजेच की ओव्हर समाप्त. 5 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 56 बिनबाद. बघा 5 ओव्हर समाप्त झाले आणि 56 धावा बिनबाद. या दोघांची साजेत ज्याप्रमाणे ते घुमतायत ना, 5 ओव्हर पर्यंत त्यांनी विकेट सोडली नाही, परंतु धावा ह्या कलेक्ट केल्या. कारण संघाच्या कर्णधार सचिन यांनी त्यांना सांगितलं की तुम्हाला बॅटिंग त्याप्रमाणे करायची आहे, विकेट द्यायची नाही, परंतु धावा कलेक्ट करायच्या आहे. परंतु धावा येत आहेत आणि तेच आणि मेगा स्क्रीनवरती या संपूर्ण स्पर्धेचे आमचे सर्व मुख्य आयोजक सन्माननीय काशीनाथ भाऊ चव्हाण, मुख्य पंचांचं या ठिकाणी आयोजकांच्या भूमिकेमध्ये आहे. त्यानंतर आमचे पपेश भाऊ, स्पर्धेच्या एक महत्वाचा भाग काय आहे तर ओ आखोटप्याचा बॉल समोर खेळलाय, बॉल सरळ हातामध्ये होता, परंतु बघा त्या प्रेक्षकाने तो झेल टिपलाय. क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटला आणि प्रेक्षकाने झेल घेतला. म्हणजेच की बघा नक्कीच धावा येतील. पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर कोणती धाव आली नाही, परंतु आता आणखी एक षटकार पाहायला मिळतोय. या संपूर्ण षटकामध्ये हवीर आले आहेत पवन राठोड, A1 पवन का जाणलं जातं A1 पवन म्हणून या स्पर्धेमध्ये ते दाखवत असताना पवन राठोड मैदानाच्या आतमध्ये. आताही या बॉलला बॅकफुटला जात, गॅप बघण्याचा प्रयत्न, परंतु बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक आणि डॉट बॉल येतोय. 5.5 षटकांचा खेळ आतापर्यंत या पहिल्या डावातला आणि 72 धावा धावफलकावरती बिनबाद. एकही विकेट घेऊ शकला नाहीये घोराबादल रायडर्स संघ. ते गोलंदाज असफल पाहायला मिळतात आतापर्यंत 6 ओव्हर पर्यंत. पायवरचा बॉल समोर खेळला आपल्याच फॉलोथ्रू मध्ये, खराब क्षेत्ररक्षण, धाव आली आहे. चुका झाल्या, चुका कुठेतरी भरून काढण्याचं काम करावं लागेल. 6 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 73 धावा बिनबाद. 6 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण या ओव्हर मध्ये आल्या 17 धावा. 17 धावा आल्यात. आता गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील मेगा स्क्रीन वरती अनेक प्रेक्षक वर्ग आपल्याला जुळतायत. पहिलाच बॉल, दिशा दिली या बॉलला, सिंगल प्राप्त केली. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावेल. ईश्वरच्या पहिलाच बॉल, राहुल चांगला खेळलाय आणि हाही बॉल अगदी सीमा फार.
धावसंख्या 81, 81 धावा. पण 50 धावींवरती आहे पवन राठोड. ओ डॉट बॉल येईल. 23 बॉल 49 धावींवरती खेळतायत पवन राठोड. या एका धावेच्या मदतीने 50 धावा पूर्ण होत आहेत A1 पवनच्या. आणि 7 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती 82 बिनबाद. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत बिनबाद एकही संघ राहिला नाही आणि हा संघ पाहायला मिळतो आहे बिनबाद 7 ओव्हर समाप्तीनंतर 82 धावा. आणि त्यामध्ये A1 पवनचं अर्धशतक. म्हणजेच की एक महत्वाच्या क्षणाला A1 पवनची चांगली कामगिरी. बॅट बोलली आहे आणि धावा आल्या आहेत या पहिल्या डावामध्ये. अर्धशतक झळकावलंय पवनने. कृपया फ्लड लाईट लावायचे. अमोल राठोड सुरुवात करेल 8व्या षटकाची. पहिलाच बॉल समोर केला. प्रॉपर क्षेत्ररक्षक आहे. धावबादीची संधी आणि बघूयात पंचांचं बोट आकाशाकडे आणि प्रतीक पवार बाद धावबादीच्या रूपामध्ये पहिला धक्का लागतोय. प्रतीक पवार बाद होतील. पवन राठोड 25 बॉल 50 धावांवरती ते खेळतायत. आता रोशन शेरे नवीन फलंदाज दाखल होत आहेत. खुल्या टप्प्यावरचा बॉल खोदून काढलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन झालं नाही. आणखी डॉट येईल. स्लोवर ऑन बॉल फिंगर रोल केली या बॉल वरती. 3 बॉल डॉट. म्हणजेच की आतापर्यंत जर ती धावबाजीच्या रूपामध्ये विकेट गेली नसती ना तर आणखी वेगळं प्रेशर असतं गोलंदाजांवरती. तर त्यामुळे थोडस पुन्हा एकदा बॅक केले गोलंदाजांनी स्वतःला. पहिल्या डावात चांगला खेळलाय. प्रॉपर बॉल हवेत क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत, परंतु मानवंदना देत श्री सुभाष देशमुख जाधव साहेबांच्या फ्लेक्सला बॉल सीमापार. षटकार 6 धावा. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 88 88. एक बाद 7.4 षटकांचा खेळ आतापर्यंत. आणि आणखी जर बघितलं तर इथून धावा येऊ शकतात. रावडी राठोड प्रयत्न झालाय चांगला, परंतु पंच नकार देत असताना आणखी एक डॉट येईल. शेवटचा बॉल या 8व्या षटकातला.
समोर खेळलाय पुन्हा एकदा धावबादीची संधी. हो, जो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सजवलाय ना, निश्चितच मिड ऑफचा क्षेत्ररक्षक तिथे महत्वाचा ठरून गेलाय. तर 8 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 88 धावा आणि एक गडी बाद. पंचांना विनंती, थोडस 2 मिनिटं थांबायचंय. आपण फ्लड लाईट लावतो आहोत. पंचांना विनंती, चालू करायचा आहे सामना. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने सुरुवात या 9व्या षटकातली. रोशन सारख्या बॅटरला शांत ठेवलंय. कालच्या दिवसामध्ये रोशनच्या बॅटमधून धावा आल्या, परंतु आता पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉप स्पिन सारखा तो बॉल पाहायला मिळाला आपल्याला. हाई बॉल अगदी पडल्यानंतर अतिरिक्त उसळी प्राप्त झाली. अगदी बॉल बघा, ज्या वेळेला हा फटका खेळला ना, खूप जास्त वरतून या फटक्याला अगदी दिशा दिली आहे कव्हर मध्ये. सिंगल येईल. धावसंख्या 90 धावा. पायात टाकला, थोडासा फुलर लेनचा बॉल म्हणण्यास हरकत नाही. समोरच्या दिशेला अगदी खोदून काढलाय सिंगल साठी आणि तदनंतर धावा आल्या नाही. षटक क्रमांक 7 पर्यंत धावा आल्या. त्यानंतर अगदी बांधून ठेवलं गोलंदाजांनी, संघर्ष करण्यात भाग पाडलं. थोडासा हा बघा समोर टाकला होता, खूप जास्त हळुवारपणे हा बॉलला गती दिली नाही आणि बीट केलंय. डॉट बॉल, शेवटचा बॉल असेल या 9व्या षटकातला. धावसंख्या 91 धावा, 91. व्हाईट बॉल. आणि आतापर्यंत जर 5 बॉलचा विचार केला तर नितीनने खूप चांगल्या टप्प्यावरची ती गोलंदाजी केली, परंतु शेवटच्या बॉलला थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे तो त्या दिशा भटकलाय. त्यामुळे एक अवांतर धाव धावफलकावरती जोडली जाईल. धावबाद्याची संधी. ओ, पंच या ठिकाणी इंटरेस्टेड असतील, परंतु धाव कंप्लीट होते. या एका धावेच्या मदतीने 9 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती माफी असावी. व्हाईट बॉल, व्हाईट प्लस धाव येईल, म्हणजेच की 2 धावा येतील. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 94 धावा, 94 शेवटचा बॉल असेल. वेगाने डाकला आणि डॉट बॉल. 9 षटक समाप्त. धावसंख्या 94, 94 धावा, एक बाद. पहिल्या डावातला खेळ चाललाय. शफल करून जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पवनचा होतोय. डॉट बॉल येईल. डॉट बॉलने सुरुवात या 10व्या षटकातली. शेवटचे 5 बॉल पहिल्या डावातले. आणखी थोडासा कोलवा टप्प्यावर बॉल समोर एक्स्ट्रा कव्हरला. 6 धावा येत आहेत आणि 6 धावाच्या मदतीने 100 धावा पूर्ण. समदादा सुपर किंग संघाच्या होत आहेत.
शेवटचे 4 बॉल सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल केली. 100 धावा झाल्यात. इनसाइड आउट खेळलाय. कव्हरला क्षेत्ररक्षक. बॉल मात्र अडवण्यासाठी असमर्थ आहे. आणखी येतोय चौकार. सहा चार. मागच्या 2 बॉल वरती 2 बाउंड्रीज A1 पवनच्या बॅट मधून. 104 104 धावा धावपलकावरती झाल्यात. 3 बॉल शेवटचे बाकी असतील या पहिल्या डावातले. लोवर फुल टॉस. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये गजू असतील. चांगलं क्षेत्ररक्षण. अडवलाय बॉल. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 2 धावाने पुढे सरसावेल. 106 धावा. 36 बॉल आणि 69 धावांवरती पवन. एक सन्मानजनक खेळी त्याच्या बॅट मधून आतापर्यंत. मिळालाय बॉल. अगदी स्लोवर टप्पा बॉल आणि या बॉलला अगदी थँक्यू. 112 धावा या 6 धावेच्या मदतीने. शेवटचा बॉल या पहिल्या डावातला आणि एक महत्वाची धावसंख्या जी बनवली आहे आतापर्यंत 112 धावा, जे की सन्मानजनक मानले जाईल या पहिल्या डावात. आणखी एक इनसाइड आउट प्रॉपर कनेक्शन. हा श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटरच्या फ्लेक्सला मानवा जाणार आहे षटकार.
थँक्यू. चला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. 119 धावांचं आव्हान दुसऱ्या डावात ठेवलंय. सामंतदादा सुपर किंग संघानं प्रथमतः टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय असताना चांगली धावसंख्या धावफलकावरती उभारली आहे. एक सन्मानजनक धावसंख्या म्हणण्यासारखं नाही. 119 धावा आणि चांगली गोलंदाजी. सचिन हो आता अगदी स्लॉट मध्ये मिळालाय. कुशलच्या बॉल अगदी सीमा पार. हा आसमानी टोला षटकार. बंजारा स्पोर्ट फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा पर्व चौथे सीझन 4 आणि या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक मान्य श्री रमेश जगराम चव्हाण, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स. सहप्रायोजक सन्मान्य श्री सुभाष देशमुख जाधव साहेब, अध्यक्ष वसंतराव नाईक, ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा. सहप्रायोजक झेल होऊ शकतो प्रतीक खाली आणि कुशलचा खेळ इथे होतोय समाप्त. पहिला धक्का. त्यानंतर सहप्रायोजक काही रेखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बीवी तालुका नगर जिल्हा बुलढाणा. अध्यक्ष सन्माननीय परशुराम पवार उर्फ बाबूजी. ट्रॉफी प्रायोजक ट्रॉफी स्पॉन्सर सन्मान्य श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. आमचे सामनावीराचे स्पॉन्सर आहे श्री अमोल राठोड, राठोड सेल्स. कॅप स्पॉन्सर श्री रघुनाथ राठोड समाजसेवक. बॉल स्पॉन्सर श्री अतुल चव्हाण. त्यानंतर एक टॉस का बॉस चे प्रायोजक आहे श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड समाजसेवक. डॉक्टर तुषार अप्पासाहेब राठोड, श्री सेवा डायग्नोस्टिक सेंटर चाळीसगाव, श्री विवेक परशुराम पवार व स्वप्नील परशुराम पवार. त्यानंतर श्री भाऊल चव्हाण सेवा कृषी केंद्र लिहे दिगर. ॲडव्होकेट सागर राठोड जळगाव कोर्ट. श्री मनोज जाधव शिक्षक जळगाव. श्री राजेश नाईक संत सेवालाल उत्सव समिती तालुका अध्यक्ष जामनेर. श्री भारमल नाईक सामाजिक कार्यकर्ते. श्री तुकडुदास नाईक सामाजिक कार्यकर्ते. श्री चेतन जाधव श्री सेवा आरटीओ सर्व्हिसेस. श्री मुरली चव्हाण सामाजिक कार्यकर्ते. श्री काशीनाथ चव्हाण संपादक पब्लिक लाईव्ह न्यूज नेटवर्क. श्री प्रेम जाधव श्री दीपक जाधव सेवा कन्स्ट्रक्शन. श्री विनोद जाधव सामाजिक कार्यकर्ते. श्री एम एस जाधव ईश्वरी एंटरप्राइजेस. श्री पपेश रमेश चव्हाण श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स. श्री रोशन चव्हाण कृषिका इव्हेंट्स. श्री दादू जाधव मास्टर ॲक्वा व टूर्स अँड ट्रॅव्हल्स. या संपूर्ण स्पर्धेचा भार आमची आयोजन समिती यांच्या माध्यमातून या ग्रामीण भागातील खेळाडूंना एक संधी उपलब्ध झाली. संपूर्ण आयोजन समिती आमची श्री काशीनाथ भाऊ चव्हाण, श्री पप्पे चव्हाण, श्री सुनील चव्हाण, श्री बादल नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण आणि संपूर्ण तोलामोलाचं सहकार्य ज्या सर्वांनी दिलं त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. धावसंख्या धावफलकावरती झाली आहेत 1 मिनिट थांबवायचंय.
चला चालू करायचंय. आमचे मुख्य पंचांच्या भूमिकेत पंकजी पाहायला मिळत आहेत. अनेक वर्षांचा अनुभव, 2001 पासून क्रिकेटची आवड आणि आतापर्यंत क्रिकेट झाल्यानंतर आता एक मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी पंचगिरी पार पाडतायत. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलने सुरुवात. या दुसऱ्या षटकातली धावसंख्या 12 धावा. षटक क्रमांक हे दुसरं पॉवर प्ले चाललाय. 119 धावांचं आव्हान. बंजारा स्पोर्ट्स फाउंडेशन जळगाव संचालित बंजारा प्रीमियर लीग पर्व चौथे सीझन 4. आता मात्र बॅटच्या आतील कडा निराश आणि अशा प्रकारचे गडीबाद होतील हे फार क्रिकेटमध्ये कमी पाहायला मिळतं. आणि निलेशचा इथे संपतोय खेळ. पहिला दुसरा धक्का. महत्वाच्या क्षणांमध्ये दुसरा गडीबाद. अगदी यष्ट्यांचा वेध. बॅटच्या आतील कडा लागून बॉल यष्ट्यांवरती जाऊन आदळला. निराश. दुसरा धक्का. 12 धावांवरती दुसरा धक्का लागतो आहे. नवीन फलंदाज दाखल होतील. पृथ्वीराज चव्हाण. पृथ्वी बॅटिंग करू शकतो. पृथ्वी पहिलाच बॉल पृथ्वीने गुटला टेकलाय आणि सरळ हातामध्ये फ्री होम डिलिव्हरी दिली आहे. प्रतीक नाही करणार चुकी. चुकीला नाही माफी आणि पृथ्वी बाद. 2 बॉल आणि 2 महत्वाचे गडी बाद झाले आहेत गोरा बादल रायडर्स संघाचे. बॅक टू बॅक 2 बॉल आणि 2 महत्वाचे गडी बाद. पहिल्या बॉल वरती निलेश. आता पृथ्वी सारखा हार्ड हिटिंग फलंदाज बाद होतोय. म्हणजेच की या मॅच मध्ये पलटवार झालाय. आणि खर तर दोन्ही संघ समान ताकदीचे आहे. जरूर कालच्या दिवसामध्ये संवाददाता सुपर किंग्स संघ दोन्ही संघ त्यांचे दोन्ही सामने गमावले असले तरी सुद्धा आज मात्र या तिसऱ्या सामन्यामध्ये जणू काही पलटवार करण्याचा प्रयत्न करतोय. समोर जाऊन बॉल वरती जाऊन समोर कट करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉइंटला, परंतु वेगाने बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल समावेल. चांगली गोलंदाजी. धावा येत नाही या पॉवर प्ले मध्ये. दाबून ठेवलंय, बांधून ठेवलंय फलंदाजांना आणि गरजेचं सुद्धा. चांगला खेळत बॉलला समोरच्या दिशेला. अगदी स्ट्रेट डाऊन द ट्रॅक. सिंगल येईल. रावडी राठोड आता स्ट्रायकिंगला. बुलढाणा परिसरातील अनेक व्यावसायिक स्पर्धांमध्ये रावडी राठोड चांगली कामगिरी रावडी राठोडची राहिली आहे. आज बंजारा प्रीमियर लीगच्या या सीझन 4 मध्ये गोराबाद रायडर्स संघासाठी फलंदाजीचा भार. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न समोर टाकला होता आणि अगदी समोरून हा बॉल बाहेर वळवलाय आणि डॉट बॉल पेश केलाय. शेवटचा बॉल डॉट आणि षटक समाप्त. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आता 13 धावा. 3 महत्वाचे गडी बाद झाले या पॉवर प्ले मध्ये गोराबाद रायडर्स संघाचे. आमची संपूर्ण आयोजन समिती सन्माननीय काशीनाथ भाऊ चव्हाण, श्री पपेशजी चव्हाण, श्री सुनीलजी नाईक, बादलजी नाईक, अतुलजी चव्हाण, विशालजी चव्हाण यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा आपल्यापर्यंत पोहोचते आहे. रिव्हर्स स्वीप. वाव, व्हॉट अ शॉट. या बॉलला बघावं आणि या फटक्याला बघतच राहावं. नितीनच्या बॅट मधून हा सिग्नेचर षटकार. पहिलाच बॉल नितीनच्या बॅट मधून षटक क्रमांक 3 ची सुरुवात षटकाराने होती आहे. म्हणजेच की इथून आगाज केलाय नितीनने त्याच्या खेळीचा की मी अशा प्रकारची फटकेबाजी करू शकतो
आणि पहिल्याच बॉलवरती या 6 धावा आल्यात. 6 धावेच्या मदतीने 19 धावा. चांगला खेळलाय. त्या षटकारानंतर एक सिंगल येईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक सहजतेने एक सिंगल येते. रावडी राठोड सारखा बॅटर आज शांत आहे, परंतु जिथपर्यंत संयमाचा खेळ रावडी राठोडचा होईल ना, निश्चितच येणाऱ्या काही बॉलवरती आपल्याला मोठे फटकेबाजी बघायला मिळेल. कारण दुसरा डाव चाललाय मैदानाच्या आतमध्ये. चांगला खेळलाय, प्रॉपर टायमिंग, गॅप भेदलाय आणि मैदानाला आग लावणारा रावडी राठोडच्या बॅट मधून आलाय चौकार. आणखी एक वेळ एक्स्ट्रा कव्हरला गॅप मध्ये टाकलंय आणि इनसाइड आउट प्रॉपर कनेक्शन. 2 बॉल आणि रावडीच्या बॅट मधून 2 चौकार. आमच्या बाजूला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये ते मैदानाच्या आतमध्ये असतात, परंतु आता स्कोररच्या भूमिकेत सन्माननीय गोलूजी हिंगोले, अर्थातच प्रवीणजी हिंगोले साहेब. आणि खरं तर पंचाबद्दल सांगायचं गेलं ना, तर पंच काही एका 2 आणि 3 दिवसात बनत नाही. अनेक वर्षांचा कालखंड त्यांचा लागतो, अनेक वर्षांची मेहनत. ते स्वतः अगोदर पंच बनण्याच्या अगोदर स्वतः एक क्रिकेटर असतात, स्वतः तो खेळ त्यांनी स्वतःच्या जवळून अनुभवलेला असतो. त्यानंतर क्रिकेट जरी सोडलं असलं तरी परंतु क्रिकेट त्यांच्या नसानसात वाहतं. त्यामुळे पंच बनणं एवढं सोपं नाहीये. आमचे मुख्य पंच पंकजी आता या बॉलला वाईट बॉल घोषित करतायत, म्हणजेच की अवांतर धाव जोडली जाईल. अनुभव आहे, खूप वर्षाचा अनुभव, आणि त्या अनुभवाच्या बळावरतीच हे पंच बनतात. फुलटॉस बॉल, परंतु डाऊन दिले. आणखी एक वाईट बॉल, आणखी एक्स्ट्रा जुडेल. आमची संपूर्ण
तोलामोलाचं सहकार्य ज्या मान्यवर मंडळींनी दिले आहे, आमचे मुख्य प्रायोजक सन्माननीय रमेश जगराम चव्हाण साहेब, श्री गजानन रिअल एस्टेट ब्रोकर अँड डेव्हलपर्स, सहप्रायोजक श्री सुभाष देशमुख जाधव, अध्यक्ष वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळ वसंतनगर तालुका पारोडा, सहप्रायोजक आहेत श्री शैलेश परशुराम पवार व सौ आरती शैलेश पवार, काही राखाजी नाईक बहुउद्देशीय क्रीडा कृषी शिक्षण प्रसारक संस्था बेलवी तालुका लोणार जिल्हा बुलढाणा, अध्यक्ष सन्माननीय परशुराम पवार उर्फ बाबूजी, ट्रॉफी स्पॉन्सर आहे श्री रवींद्र राजाराम पवार, अध्यक्ष स्वामी एज्युकेशनल ग्रुप रावेर. त्यानंतर आमचे सामनावीराचे स्पॉन्सर श्री अमोल राठोड, राठोड सेल्स, कॅप स्पॉन्सर श्री रघुनाथ राठोड समाजसेवक, बॉल स्पॉन्सर श्री अतुल चव्हाण, त्यानंतर टॉस का बॉल स्पॉन्सर श्री अभिजित चव्हाण, श्री ग्राफिक्स पै अनिल राठोड समाजसेवक. हो, चांगला खेळलाय बॉल गॅप मध्ये आणि बॉल जातोय सीमापार, चौकार आणि अशा प्रकारच्या धावा येतील. या 4 धावेच्या मदतीने षटक समाप्त. 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती आता होत आहेत 35 धावा, 3 बाद. गरज आहे आता पुढचे 42 बॉल आणि 84 धावा. 42 मध्ये करायचे 84, 42 बॉल 84 धावांची गरज. चांगला खेळलाय रावडी राठोड स्पेशल. हा धमाका आलाय मॅक्सिमम षटकार. रावडी राठोड यासाठी जाणला जातो. बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेट दणानून सोडला आहे रावडी राठोडने. त्याचा प्रत्यय मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. धावसंख्या धावफलकावरती आता होत आहेत 41 धावा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती रावडी राठोड बरसलाय, तुटून पडलाय. 4 धावा येत आहेत, 6 धावा येत आहेत. 6 धावेच्या मदतीने धावसंख्या 41, 41. पुढचा बॉल प्रेशर असेल आता गोलंदाजांवरती, कारण शेवटच्या क्षणांमध्ये आता ऍक्सिलरेट केलं या खेळीला रावडीने. आणखी एक वेळ आकुटप्प्याचा बॉल पुल केलाय आणि बॉल हरवलाय सीमा पार. आणखी एक धमाका षटकार. थँक्यू डीजे. 2 बॉल आणि 2 बॉल वरती 2 षटकार. मागचे 2 बॉल आता प्रेशर. तिसरा बॉल पुन्हा एकदा स्ट्रायकिंगला रावडी राठोड. टप्प्याचा आणखी एक वेळ चांगला टाकलाय प्रतीक. तिथे असेल दुसरा धावेचा कॉल नक्की होईल का, परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल. 2 बॉल 2 षटकार, त्यानंतर एक सिंगल धाव. आणि हीच खरं तर गरज आहे इथून धावसंख्या करण्याची, कारण जर बघितलं तर 119 धावा करायच्या. दुसऱ्या डावामध्ये सुरुवात चांगली झाली, पॉवर प्ले मध्ये 35 धावा केल्या, त्यानंतर 6-6, त्यानंतर एक सिंगल धाव. जर बघितलं तर आता धावसंख्या जाऊन पोहोचेल 48 धावांवरती 48. खोलवर टप्प्यावरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु अलॉंग दी कार्पेट हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय आपल्याला. सिंगल येईल. 49 वर धावसंख्या जाऊन पोहोचते 49. 49 धावा. पुन्हा एकदा रावडी राठोड स्ट्रायकिंगला या 4थ्या षटकामध्ये.
फुलटॉस पसंत आहे, फुल टोल वसूल, हाई बॉल बाहेर, सीमा पार, षटकार. थँक्यू. आणि या सहा धावेच्या मदतीने धावसंख्या 55 धावांवरती जाऊन पोहोचते आहे. 55 धावा. असावी 54 धावा धावफलकावरती होत आहेत. वाव वाव, पहा स्लाइटली ओव्हर पिच बॉल आणि रोडच्या पलीकडे हा आणखी आलाय षटकार. स्ट्रायकिंगला नितीन. या अगोदरच्या शेवटच्या बॉलवरती एक षटकार आला, त्यानंतर रावडी राठोड बरसला. रावडी सारखा फलंदाज जिथपर्यंत खेळपट्टीवरती आहे तिथपर्यंत धावा येतील, कारण रावडी राठोड बुलढाणा परिसरामध्ये अनेक व्यावसायिक क्रिकेटमध्ये रावडी राठोडची बॅट बोलली आहे. आज जळगाव परिसरामध्ये खानदेशमध्ये येऊन विदर्भाचा बोलबाला दाखवत असताना रावडी राठोड पाहायला मिळतोय. नितीन स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल नितीनला उडवलाय, बॉल सीमा पार, षटकार. ओ झेल सुटतोय. स्ट्रायकिंगला आता रावडी राठोड. आतापर्यंत रावडीने चांगली बॅटिंग केली आहे, तो बरसलाय, त्याच्या बॅट मधून धावा आल्या, आता तो स्ट्रायकिंगला. नो बॉल, फ्री हिट. नो बॉल आणि फ्री हिट. हो, या फ्री हिट वरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅकफुटला जात मोठा फटका खेळत होते, परंतु आता मात्र चुकले. या फटक्यापासून डॉट बॉल येईल. डॉट बॉल. डॉट बॉलने प्रेशर वाढेल, दबाव वाढेल, धावा कराव्या लागणार इथून, कारण बरेच प्लेयर आवडी. थोडासा वेट केला, गॅप मध्ये आहे, थर्ड मॅनला बॉल वेगाने ट्रॅव्हल करेल, चांगलं क्षेत्रक्षण, शेवटपर्यंत या बॉलला अडवलं, झोकून दिलं मैदानाच्या आतमध्ये 100% देत असताना क्षेत्ररक्षक अडवला हा बॉल. 2 धावा सेव्ह केल्या, सुपर सेव्हिंग, आणि 2 धावेच्या मदतीने आता धावसंख्या
धावसंख्या या ठिकाणी निश्चितच थोडासा वेट केला, वेट अँड वॉच, गॅप भेटला आहे. आणखी एक वेळ बॉल सीमा पर रावळी राठोडच्या बॅट मधून आलाय हा पुन्हा एकदा चौकार. 4 धावा येत आहेत. वाईट बॉल दूर ठेवला रेंज पासन. सेव्हन्टी 76 धावा धावफलकावरती होत आहे. शेवटचा बॉल असेल या. ओ चांगला खेळला आहे. प्रॉपर प्रॉपर टायमिंग. पुन्हा एकदा रावडी बरसतोय. रावडीच्या षटकाराने 52 धावा पूर्ण, 50 धावा पूर्ण केल्या आहे. या बुलढाण्याच्या रावडी राठोडने खानदेश मध्ये येऊन बॅटचा दबदबा आणि 50 धावा पूर्ण. पाच षटक समाप्तीनंतर धावसंख्या 82 धावा 82. गोरा बादल रायडर संघ आता रायडर सारखी बॅटिंग करतोय. एका बाजूला नितीन तर त्यांच्या सोबतीला रावडी राठोड बरसतोय. बॅट बोलते आहे, बॅटचा दबदबा मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक पवार आता बॉलिंग साठी. नितीन राठोड 8 बॉल 20 वर खेळतोय. पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. नक्की स्लोवर वन बॉल होता आणि अगोदर हा पटका खेळून बसले नितीन, त्यामुळे डॉट येईल 82 धावेंवरती. आता करायच्या आहेत 29 बॉल आणि 37 धावा. 29 मध्ये करायच्या 37. आता एक थोडीशी लाऊड अपील असेल, परंतु हाई बॉल स्लोवर वन होता. निश्चितच नक्कीच पंचांनी बाद घोषित केलाय. तर यावेळेला नितीन राठोड बाद हा धक्का क्रमांक 4 लागतोय गोराबादल रायडर संघाला. राहुल चव्हाण स्ट्रायकिंगला. पहिलाच बॉल राहुलला बीट केलंय. अगदी या बॉलवरती बघा फिंगर रोल केली, पडल्यानंतर बाहेर वळवला, कारण नॅचरल अँगल क्रिएट होतो. डावखुरी आताचा गोलंदाजाचा प्रतीक डॉट बॉल पेश करतायत. मागचे 3 बॉल डॉट. प्रेशर वाढतंय. चांगला पंच केलाय, परंतु डीप बॅकवर्डला क्षेत्ररक्षक होते. खराब क्षेत्ररक्षण. सुटलाय बॉल. बॉल सीमा पार. चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या 86 86 धाव्यांवरती जाऊन पोहोचेल. आतापर्यंत 5.4 षटकांचा खेळ झालाय. 26 बॉल 33 ची गरज रावडी राठोड बुलढाण्याचा. यानंतरचा होणारा सामना लाखागोर आणि त्यांच्या विरोधामध्ये जयसेवालाल प्रतिष्ठान. दोन्ही संघाचे कॅप्टन आणि संघ मला कृपया टॉस साठी यायचंय.
चला मी विनंती करेल लाखागोर संघाचे कॅप्टन आणि संघ मालक त्यानंतर जयसावला प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन आणि संघ मालक कृपया टॉस साठी या. त्याचबरोबर मी विनंती करेल सन्मान्य मुरलीभाऊ चव्हाण आपण त्यानंतर भारमलजी नाईक आपण टॉस साठी यायचंय. सहा षटक समाप्तीनंतर धावसंख्या 86. आता 24 बॉल 33 ची गरज. 24 मध्ये करायच्या 33. चला लवकर जे सेवालाल बॉल एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. हा मोठा फटका रावडीच्या बॅट मधून आलाय षटकार. मी विनंती करेल आज जागतिक महिला दिनाच्या या पर्वावरती सन्माननीय उज्ज्वलाताई पवार महाराष्ट्र पोलीस यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 च्या माध्यमातून ताईंचं या ठिकाणी शुभ आगमन. ताईंना विनंती. त्याचबरोबर ओ आता मात्र हाय बॉल उडवलाय सीमा पार. सन्माननीय उज्ज्वलाताई पवार निर्भया पथक जळगाव मध्ये महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या समवेत आज या महिला दिनाच्या पर्वावरती सन्माननीय उज्ज्वलाताई पवार यांचं शुभागमन त्यांच्या समवेत प्रियंकाताईंचं शुभागमन झालंय. आज खरं तर बंजारा समाजातील नावलौकिक नाव करण्याचं काम ताईंनी केलंय. आज निर्भया पथक जळगाव महाराष्ट्र पोलीस मध्ये ताई कार्यरत आहे आणि आज बंजारा प्रीमियर लीग सीझन 4 च्या माध्यमातून या आयोजन समितीच्या माध्यमातून ताईंना या ठिकाणी आमंत्रित केलंय आणि ताई वेळातला वेळ काढून या ठिकाणी आल्यात. त्यानंतर आपण एक कार्यक्रम सुद्धा महिला दिनाच्या पर्वावरती ठेवलाय. तर टॉस संपन्न होतो. यानंतरचा होणारा सामना एका बाजूला जय सेवाला प्रतिष्ठान त्याच्या विरोधामध्ये लाखागोर संघ खेळताना पाहायला मिळेल. तर टॉस होतोय. ताई टॉस करतायत. जय सेवाला प्रतिष्ठान संघाचा कॉल हेड टेल. हेड इज द कॉल अँड हेड इट इज. टॉस जिंकला आहे जय सेवाला प्रतिष्ठान संघाने. तर ताई आपण या ठिकाणी टॉस साठी आला. आपल्याला विनंती आपण मंचावरती आपण व्हायचंय. तर लगेच आपल्याला निर्णय कळवतील जय सेवाला प्रतिष्ठान संघाचे कॅप्टन.
चांगला खेळला या बॉल ऑन साइडला. 105 धावा 7 ओव्हर समाप्तीनंतर. 19 धावा एकूण आले या 7व्या षटकात. आता गरज आहे इथून 18 बॉल आणि 14 धाव्यांची. 18 बॉल करायचे 14 आणि जयस्वाल प्रतिष्ठा संघाने टॉस जिंकत यानंतरच्या होणाऱ्या सामन्यात प्रथमतः गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रण बॅटिंगचं दिलंय. लाखागोर सनरायझर संघ प्रथमतः बॅटिंग करताना पाहायला मिळेल या नंतरच्या होणाऱ्या सामन्यामध्ये. फुटबॉल मैदानाच्या आतमध्ये चांगला अडवलाय हा बॉल. डॉट येईल. 17 बॉल करायचे 14. डॉट बॉल. चांगली कामगिरी आज रावडीच्या बॅटमधून राहिली आहे. तो चांगला खेळलाय. रिव्हर्स स्वीप प्रॉपर कनेक्शन. डोक्यावरून बॉल अगदी मानवंदना देतोय श्री रघुनाथ राठोड यांच्या फ्लेक्सला. आलाय चौकार. आता गरज आहे इथून मात्र 10 धाव्यांची. आता ही मोठा फटका. आई बॉल प्रॉपर कनेक्शन. रावडी हा मॅच संपवतोय. इथून गरज आहे मात्र 4 धाव्यांची. मात्र 4 धाव्यांची गरज आहे आणि हा सामना ओ वाव वाट. हा स्वीट स्वीट बॉल सीमा पार आणि रावडी राठोड सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये. हा बुलढाण्याचा वाघ रावडी राठोड मॅच संपवतोय. एका हाताने एकतर्फी या मॅचला संपवलंय. चला जय सेवाला प्रतिष्ठा संघ आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आपणास विनंती लगेच क्षेत्ररक्षण सजवा.